थांबा थांबा थांबा. जुन्नर तालुक्यात महाकाय पर्णकुटी, ते पण धरणाच्या कडेला. तेच पाहिला डांबरीच्या कडकडनी आम्ही पोहोचलो ब्ल्यू वॉटर रिसॉर्ट अँड ब्ल्यू डेक रेस्टॉरंट, माळशेज, जुन्नर. आज शिरताच ऊन वाढले, पहिला चहा घेऊ असं छोटे बंधू म्हणताच वरिष्ठ सेनापतींनी कडक चहा बनवण्याचे आदेश कनिष्ठ सेनापतींना दिले. तू जेवणाची ऑर्डर दे, मी आलोच असं म्हणत छोटे बंधू वरिष्ठ सेनापतींकडून सर्व माहिती घेऊन गायब झाले. त्यांना शोधायला मी दिशादर्शकाचा आधार घेत शोध मोहीम चालू केली. छोटे बंधू बारकाल्यांच्या घसरगुंडीत तर गुंतले नसतील ना, असा विचार माझ्या 2 गुडघ्यांमध्ये आला. तेवढ्यात वरिष्ठ सेनापतींशी संपर्क साधताच छोटे बंधू महाकाय पर्णकुटी जवळच्या तलावापाशी गेल्याची खबर मला मिळाली. तिकडं पाहतोय तर काय, छोटे बंधू धरणाच्या कडेला कपडे धुणाऱ्या आर्चीला रिन साबण वापर असं ओरडून सांगत होते. बंधूंना दुपारची झोप येऊ नये म्हणून मी तलावाकाठी लुडोचं आयोजन केलं. मात्र ते सोडून बंधू ध्वनी नियंत्रकाला आवाज कमी कर, मला झोपायचे असं सांगून वरिष्ठ सेनापतींना हाताशी धरून महाकाय पर्णकुटीतील सर्व सेवांची माहिती घेऊन झोपी गेले. त्यांची झोप होती तवर मी उलटी सायकल पळवत बसलो. मात्र पेट्रोल संपल्यामुळे मी ती एका जागेवर लावली. भोजन कक्षात धूर कशाचा येतोय तर इथं पाहतोय तर काय, सिझलर ब्राउनी नामक एका पदार्थाला आग लागली होती. नंतर कळालं हा खाण्याचा पदार्थ आहे. बारकीला म्हणलं टेस्ट कशी आहे, बारकी म्हणली लय भारी. तेवढंच छोटे बंधू ब्ल्यू आकाश, ब्ल्यू पाणी आणि ब्ल्यू रिसॉर्ट कसं ओके मध्ये आहे असं म्हणत आंब्याच्या झाडाखाली झोका खेळत होते. मग तुम्ही कधी येताय ब्ल्यू आकाशाखाली या ब्ल्यू रिसॉर्टला भेट द्यायला?